सकाळी सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग आली. मी सध्या आमच्या घराच्या मागच्या वाडीमध्ये आलो आहे आणि तुम्हाला फणस दाखवतो केवढे लागलेत. बापरे, एवढे फणस पहिल्यांदा लागलेत. हे बघा, हे घर आहे आणि घराच्या बाजूच्या झाडाला पण एवढे फणस लागलेत. एक नंबर. आणि हे रातांब्याचं झाड आहे. केवढे रातांबे लागलेत. एवढे काय पानं दिसत तरी तर पावसामुळे पडलेत ते. हे बघा, बरेच खाली पडलेत. जोरदार पाऊस होता त्याच्यामुळे रातांबे पण पडलेत. हा बघा, रातांबा असा असतो, तरी हा छोटा आहे. कोकम त्याला मुंबईत कोकम म्हणतात. हां, म्हणजे ह्याचं कोकम बनवतात. हे बघा, माझा भाऊ आणि दोन्ही काका रातांबे काढायला लागलेत. रातांबे जमा पण करतात. तेव्हा पिशवीत जमा करायला लागलेत. एवढे रातांबे जमा झालेत. हे फक्त 10% आहेत. 10%? हा, बरोबर आहे. वरती एवढे लागले तर 10% असणार. 10% पण नाही. त्याला काय डोना म्हणतात. नंतर आहे ना, ही जेव्हा कोकमा एक ऊन लागलं ना, चांगली कडकडीत सुकी झाली, त्याच्यानंतर ही कोकमा ह्या रतांब्याच्या आगळामध्ये भिजवायची. आणि त्याच्यानंतर ही रात्रभर हा डोना असा पूर्ण क्रॉस करायचा आणि अशी ठेवून द्यायची. मग त्याच्यात हे सगळं आगूळ इथे असं पूर्ण निथळून येणार आणि कोकमा वरच्या बाजूला राहणार. अच्छा. रात्रभर भिजवली की सकाळी तसं करायचं आणि ती परत कोकमा सुकत घालायची. अच्छा. ही प्रोसेस 3दा करायची. अच्छा. त्याच्यानंतर एकदम चांगली कोकमा मिळते. ही बाजारातली कोकमा नाही मिळत. अच्छा. ही आपली घरगुती पद्धत आहे. आम्ही तर अशीच कोकमा विकतो बनवून. हे बघा, ही अशी कोकमा आहेत ना, ही वाळवली जातात. आता सध्या पावसाळी वातावरण झालेलं आहे त्याच्यामुळे ही घरात वाळवायला ठेवली आहेत, नाहीतर ही बाहेर उन्हामध्ये ठेवली जातात.